गुड डे फ्रेंड्स. इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित यावर्षी महाराष्ट्र शासनानं सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स करायचा ठरवलं आहे आणि त्या विषयासंदर्भात आता तुम्हाला सगळं विषयाचे व्हिडिओ आणि त्यासंबंधित माहिती प्रत्येक विषय शिक्षक देत आहेत. इयत्ता 9वीला तुम्ही तांत्रिक विषय घेतला आणि या विषयासाठी तुम्हाला इयत्ता 9वीचा समाजशास्त्र हा विषय सोडायला लागला, बरोबर आहे. आणि मग या वर्षीच्या ब्रिज कोर्समध्ये जो समाजशास्त्र विषय आहे त्याचं मूल्यांकन करत असताना आपल्याला समाजशास्त्राच्या ऐवजी तंत्र विषयाचं मूल्यमापन करावं लागणार आहे आणि म्हणून या विषयाचा व्हिडिओ आणि माहिती मी तुम्हाला देत आहे. आपण गेल्या वर्षी 9वीला इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयामध्ये इलेक्ट्रिकल संबंधित माहिती बघितली आहे आणि इलेक्ट्रिकलचं ज्ञान जागृत केलं आहे. आता या विषयाची पुन्हा आपल्याला 3 भागांमध्ये उजळणी आणि चाचणी घ्यायची आहे. त्यातला हा व्हिडिओ पहिला. यामध्ये इयत्ता 9वीच्या एकूण अभ्यासक्रमापैकी आपल्याला पहिले 2 घटक म्हणजेच तुमचे इयत्ता 9वीच्या गृहपाठ वहीमधले पहिले 5 गृहपाठ इयत्ता 9वीला तुम्ही जे 5 गृहपाठ लिहिला त्यातला पहिला गृहपाठ आहे मूलभूत विद्युतशास्त्र, दुसरा गृहपाठ आहे मूलभूत विद्युत राशी व त्यांची एकके, तिसरा गृहपाठ आहे मूलभूत नियम आणि त्यांचे उपयोजन आणि चौथा गृहपाठ घटक आहे इलेक्ट्रॉनिक्स घटक आणि 5वा गृहपाठ होता विद्युत हत्यारे. या 5 9वीच्या गृहपाठांवर म्हणजेच 9वीच्या अभ्यासक्रमातील पहिल्या 2 घटकांवर ही व्हिडिओ असणार आहे आता. आणि या व्हिडिओच्या आधारेच किंवा या ज्ञानावरच तुम्हाला 15 तारखेच्या दरम्यान एक 15 मार्काची टेस्ट द्यायची आहे. आता या टेस्टमध्ये आता मी जी उजळणी घेतोय ही उजळणी तर तुमची गृहपाठ वही तुमच्याकडे आहेच आणि या उजळणीच्या आधारेच ही टेस्ट असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही इयत्ता 9वीची जी गेल्या वर्षी आपण इलेक्ट्रिकलला गृहपाठ वही घातल्या त्यातले मी आत्ता सांगितलेले पहिले 5 गृहपाठ पुन्हा एकदा नजरेखालनं घालायचे आहेत. आता या गृहपाठांमध्ये जी काही माहिती आहे ती आत्ता मी तुम्हाला आणखीन एकदा उजळणी म्हणून सांगतो आहे. आपण पहिल्या गृहपाठामध्ये काय बघितलो, मूलभूत विद्युतशास्त्रामध्ये तर विजेचा परिचय करून घेतला. विजेच्या परिचयामध्ये काय काय मुद्दे होते बघा. विजेची संकल्पना, विजेची म्हणजेच इलेक्ट्रॉनची किंवा ॲटमची अणुरचना, अणूचे घटक आणि त्यावरील विद्युत भार, विजेचे स्रोत ज्ञात होणे म्हणजे वीज कशापासून मिळू शकते आपल्याला त्याचे स्रोत उगमस्थान ज्ञात होणे, विजेचे महत्त्व आणि विद्युत निर्मितीच्या पद्धतीची माहिती होणे. आता या विद्युत निर्मितीच्या पद्धतीमध्ये अपारंपरिक आणि पारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या वीज निर्मितीच्या पद्धती आहेत. आता त्यातला पहिला घटक आहे विजेचा परिचय. म्हणजे काय, विजेची संकल्पनामध्ये इलेक्ट्रॉनचे वहन म्हणजे वीज. आता इलेक्ट्रॉन्स म्हणजेच ॲटममध्ये इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन्स ऋणप्रभारित असतात, प्रोटॉन धनभारित असतात आणि न्यूट्रॉन कशा असतात, न्यूट्रॉन कशा असतात, भाररहित असतात. अशा तऱ्हेचं ॲटम म्हणजे अणू असतो. प्रत्येक अणू शेवटची कक्षा 8 इलेक्ट्रॉन्सच्या साहाय्यानं पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. आता विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाठी त्याला बाह्य प्रेरणा लावावी लागते, म्हणजेच विद्युत दाब लावला तर विद्युत प्रवाह वाहू शकतो. आता विद्युत प्रवाहाची दिशा आणि इलेक्ट्रॉनची दिशा ही बरोबर उलटी असते. म्हणजेच लावलेल्या दाबामध्ये धन विद्युत दाबांकडून ऋण विद्युत दाबाकडे विद्युत प्रवाह वाहतो. याचाच अर्थ इलेक्ट्रॉन ऋण भाराकडून धन भाराकडे वाहतो. त्यानंतर विजेचे प्रकार 2 आहेत, स्थिर विद्युत आणि प्रवाही विद्युत. स्थिर विद्युत कशी तयार होते हे तुम्हाला माहीत आहे. प्रवाही विद्युत प्रवाह कसा तयार केला जातो तेही तुम्हाला माहीत आहे. आता स्थिर विद्युत कडून आपल्याला कोणतीही क्रिया करून घेता येत नाही. म्हणजे जे काही विद्युत उपकरणं आहेत ही सगळी विद्युत उपकरणं
प्रवाह ही विद्युत ऊर्जेवरच काम करतात. विद्युत त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे विद्युत निर्मितीचे स्रोत. म्हणजे ऊर्जा निर्मिती कशा कशापासून तयार करते. त्याच्यामध्ये 5 घटक दिले होते. त्या पहिला आहे घर्षणानं विद्युत निर्मिती, म्हणजे रेशमीच्या कापडावर काचेची कांडी घासली तर विद्युत भार निर्माण होतो. तसंच समजा कंगवा आपल्या केसांमध्ये जोरात फिरवला, 2, 3, 4 वेळा फिरवला तर थोडंसं वर धरलं तरी केस आपले उभे राहिल्यासारखे दिसतात. याचाच अर्थ तिथं विद्युत भार निर्माण झालाय. दुसरं उष्णतेनं, तिसरं प्रकाशानं विद्युत निर्मिती करता येते. चौथं रासायनिक क्रियेतून विद्युत निर्मिती होते. आता रासायनिक क्रियेतून विद्युत निर्मिती होते याचा अर्थ आपल्या समोर उदाहरण आहे सेल, बॅटरी. छोट्या बॅटरीज असतात आपण ज्या रिमोटला घड्याळाला वापरतो त्याच्यामध्ये रासायनिक घटक भरले असतात आणि त्याची अभिक्रिया होते आणि आपल्याला विद्युत दाब मिळतो. आणि 5वं यांत्रिकी क्रियेने विद्युत निर्मिती करता येते. तर अशा तऱ्हेनं हे विद्युत निर्मितीचे स्रोत आहेत. आता ऊर्जेचे महत्त्व म्हणजे आता व्यवहारामध्ये विद्युत ऊर्जा ही सगळ्याच कामासाठी वापरली जाते. कुठलंही क्षेत्र असं राहिलं नाही की जिथं विद्युत ऊर्जा लागत नाही आणि मग ती कुठल्या कुठल्या कामासाठी वापरली जाते ते आपण 9वीला बघितलं. त्याचबरोबर ऊर्जा निर्मितीच्या विविध पद्धती. आता ऊर्जा निर्मितीच्या मुख्य पद्धती 2 प्रकारे आहेत. एक पारंपरिक आणि दुसरी अपारंपरिक. अपारंपरिकमध्ये 4 पद्धती आहेत. त्या तुम्हाला डिटेलमध्ये समजवल्या गेल्या वर्षी. औष्णिक विद्युत ऊर्जा निर्मिती म्हणजे थर्मल पॉवर प्लॅन्ट म्हणतो आपण. तिथं कोळसा जाळला जातो, त्यापासून वाफ बनवली जाते. वाफेनं स्टीम टर्बाईन फिरवलं जातं. टर्बाईन फिरवल्यानंतर जनरेटर फिरतो आणि जनरेटरमध्ये वीज निर्मिती होते. अर्थात ही सगळी प्रोसिजर सगळ्या वीज निर्मितीच्या पद्धतीला लागू आहे. फक्त तिथं उष्णताच्या ऐवजी दुसरं काय वापरलं ते बघावं लागेल आपल्याला. फक्त वीज निर्मितीमध्ये टर्बाईन फिरल्यानंतर जनरेटर फिरणे आणि जनरेटरमध्ये विद्युत निर्मिती होणे हे कॉमन गोष्ट आहे. आता ह्या टर्बाईन फिरवायला आपल्याला काय काय लागतं ते मात्र बघा. पहिला प्रकार औष्णिक, त्याच्यामध्ये कोळसा जाळून उष्णता निर्माण केली जाते. दुसरा आहे जलविद्युत निर्मिती. याच्यामध्ये धरणातील पाण्याच्या साठ्याचा वापर करून पाण्याच्या फ्लोनं टर्बाईन फिरवले जातात. तिसरा प्रकार आहे अणुऊर्जा निर्मिती. युरेनियम आणि थेरियम यासारख्या किरणोत्सारी अस्थिर मूलद्रव्याचा इंधन म्हणून वापर केला जातो आणि हे इंधन जाळताना प्रचंड उष्णता निर्माण होते. या उष्णतेचा वापर करून टर्बाईन फिरवले जातात. आणि चौथा आहे डिझेल विद्युत ऊर्जा निर्मिती. आता डिझेल जाळल्यानंतर जी निर्मिती होणार आहे त्याच्या साहाय्याने टर्बाईन फिरवायचं आहे. तर हे झाले पारंपरिक पद्धतीच्या वीज निर्मितीचे. दुसरा आहे अपारंपरिक पद्धती. म्हणजे यामध्ये थोडंसं वीज निर्मिती करण्यासाठी कॉस्ट जास्त येते, पण ही अक्षय ऊर्जा आहे म्हणतात. आणि म्हणून त्यातला पहिला प्रकार आहे पवन ऊर्जा निर्मिती म्हणजेच वाईन टर्बाईन्स. भूगर्भ उष्णतेपासूनची विद्युत निर्मिती, प्रकाशापासूनची विद्युत निर्मिती, गॅसपासूनची विद्युत निर्मिती आणि समुद्राच्या लाटांपासून विद्युत निर्मिती. आता अशा तऱ्हेनं हे विद्युत निर्मितीचे प्रकार आहेत. तर पारंपरिक कुठले, अपारंपरिक कुठले हे लक्षात घ्या आणि प्रत्येकाची काम करायची पद्धत समजावून घ्या. पुढचा घटक आहे मूलभूत विद्युत राशी व त्यांची एकके. आता इलेक्ट्रिक म्हणलं तर ती कशात मोजली जाते आणि त्यासाठी कुठली कुठली विद्युत राशी वापरल्या जातात आणि त्या विद्युत राशींची एककं कुठली कुठली हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये विद्युत भार, विद्युत प्रवाह, विद्युत दाब, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, पोटेन्शियल डिफरन्स, लोड, शक्ती आणि ऊर्जा म्हणजेच लोड, पॉवर आणि एनर्जी ही विद्युत राशी आहेत. आणि या विद्युत राशी कुठल्या कुठल्या त्यांची एककं काय आणि ते कुठल्या कुठल्या मीटरच्या साहाय्याने मोजली जातात हे महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ विद्युत दाब, त्याचं एकक आहे व्होल्ट आणि तो मोजला जातो व्होल्ट मीटरच्या साहाय्यानं. विद्युत प्रवाह, त्याचं एकक आहे अँपियर आणि हा विद्युत प्रवाह मोजला जातो अॅमीटरच्या साहाय्यानं. विद्युत शक्ती, त्याचं एकक आहे ते मोजलं जातं वॅटमध्ये आणि त्याचं मीटर आहे वॅट मीटर. त्यानंतर विद्युत ऊर्जा मोजली जाते किलो वॅट अवरमध्ये आणि त्यासाठी मीटर वापरलं जातं एनर्जी मीटर. आणि विद्युत विरोध, हा विरोध मोजला जातो ओहममध्ये आणि त्यासाठी वापरलं जातं ओहम मीटर. हे प्रत्येक विद्युत राशी, त्यांचं सांकेतिक चिन्ह, ते मोजायचं एकक आणि ते मोजायचं मीटर
ह्या गोष्टी आणखीन एकदा समजावून घ्या. त्यानंतर आपला 9वीतला तिसरा गृहपाठ होता आणि या पहिल्या धड्यांमधला तिसरा मुद्दा आहे, घटक आहे मूलभूत नियम आणि त्यांचे उपयोजन. म्हणजे हे दोन मूळ नियम आहेत इलेक्ट्रिकल मधले आणि हे कुठे कुठे वापरले जातात. त्यातला पहिला नियम आहे ओहमचा नियम. ओहमचा नियम काय सांगतो? सर्व भौतिक राशी कायम असताना वाहकामधून वाहणारा विद्युत प्रवाह त्याला दिलेल्या विद्युत दाबाशी समानुपाती असतो. म्हणजे V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R. आता यामध्ये प्रोपोर्शनमध्ये भौतिक स्थिती कायम ठेवल्या. म्हणजे एखादं सर्किट असेल तर त्या सर्किटमध्ये कुठलाही बदल केला नसेल तर त्या सर्किटमधून वाहणारा विद्युत प्रवाह हा त्याला दिलेल्या दाबाच्या समप्रमाणात असतो. हा झाला पहिला नियम आणि या नियमाचा वापर करूनच सगळे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस काम करतात किंवा सर्किट जोडले जातात. आता दुसरा नियम आहे जूलचा नियम. जूलचा नियम काय सांगतो? वाहकामधील विद्युत प्रवाह वाहताना म्हणजे एखाद्या वाहकामधून विद्युत प्रवाह वाहत असेल तर त्यामध्ये जी उष्णता निर्माण होते ती उष्णता 3 गोष्टीवर अवलंबून असते. कुठली बघा. पहिली, प्रवाह वर्गाच्या समानुपाती असते. म्हणजे त्या वाहकामध्ये निर्माण होणारी उष्णता ही त्याला दिलेल्या विद्युत प्रवाहाच्या वर्गाशी प्रोपोर्शनल मध्ये असते. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. म्हणजे H म्हणजे निर्माण होणारी उष्णता इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I², म्हणजे विद्युत प्रवाहाचा वर्ग. हा पहिला घटक. दुसरा घटक आहे वाहकाच्या विरोधाशी समानुपाती असते. विरोध म्हणजे त्या वाहकाला होणारा विरोध. आता हा विरोध जो दर्शवला जातो R न आणि म्हणून I म्हणजे विद्युत प्रवाह इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R. आणि तिसरा घटक आहे T म्हणजे टाइम पिरियड, वेळ. त्या वाहकामधून किती वेळ विद्युत प्रवाह वाहतोय म्हणजे H इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. आणि म्हणून एकत्रित जूलचा नियम सांगतो H इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I²RT. म्हणजे निर्माण होणारी उष्णता ही विद्युत प्रवाहाच्या वर्ग, त्या वाहकाचा विरोध आणि त्या वाहकामधून किती वेळ विद्युत प्रवाह वाहतोय यांच्याशी समप्रमाणात असते. लक्षात आलं? आता उष्णता निर्माण होते आणि ही उष्णता वापरून आपल्याला विद्युत उपकरणाकडून काम करून घ्यावं लागतं. अशी कुठली उपकरणं आहेत बरं? आपण नेहमी व्यवहारामध्ये वापरतोय. उष्णता निर्माण होते त्या उपकरणांमध्ये आणि त्या उष्णतेचा वापर आपण करतोय. कुठलं बघा. विद्युत इस्त्री, रूम हीटर, वॉटर हीटर, इलेक्ट्रिक स्टोव्ह, इलेक्ट्रिक किटली, हेअर ड्रायर अशी अनेक इलेक्ट्रिक उपकरणं आहेत की ज्याच्या साह्यानं आपण उष्णता निर्माण करतो आणि त्या उष्णतेचा वापर आपल्या दैनंदिन कामासाठी करतो. लक्षात आलं? तर हे सगळी उपकरणं या जूलच्या नियमावर काम करतात. आणि जूलचा नियम काय सांगतो? H इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I²RT. म्हणजे एखाद्या वाहकामध्ये निर्माण होणारी उष्णता ही प्रवाहाच्या वर्गाच्या समप्रमाणात, त्यातून वाहणाऱ्या विरोधाच्या समप्रमाणात आणि त्यातून वाहणारा किती वेळ विद्युत प्रवाह वाहतोय त्या वेळेच्या समप्रमाणात असते. लक्षात आलं? तर अशा तऱ्हेनं तुम्हाला जूलचा नियम, ओहमचा नियम आणि जूलच्या नियमावर काम करणारी सगळी साधनं माहिती असली पाहिजे. चौथा तुमचा गृहपाठ होता आणि इथं घटक आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक घटक. आता इलेक्ट्रॉनिक घटक 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये फक्त 3 सांगितले: रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर. आणि मग त्या रेजिस्टरचा कलर कोड वरून आपल्याला किंमत कशी असते ते बघायचं आहे किंवा ठरवायचं आहे किंवा काढायचं आहे. आता या इलेक्ट्रॉनिक घटकाचे पण 2 प्रकार पडतात. एक कार्यक्षम घटक म्हणजेच ऍक्टिव्ह कॉम्पोनंट्स आणि दुसरा निष्क्रिय घटक म्हणजे पॅसिव्ह कॉम्पोनंट्स. आता ऍक्टिव्ह कॉम्पोनंट म्हणजे काय, त्याची उदाहरणं कुठली, निष्क्रिय कॉम्पोनंट म्हणजे पॅसिव्ह कॉम्पोनंट कुठले आणि त्यांची उदाहरणं कुठली हे आपल्याला बघावं लागेल. जे घटक इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये सिग्नलवर प्रक्रिया करण्याचे काम करतात म्हणजे त्यांच्यामुळे सिग्नलमध्ये काही ना काहीतरी बदल होतो त्यांना कार्यक्षम घटक असे म्हणतात. आणि कार्यक्षम घटक म्हणून व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स, डायोड, ट्रान्झिस्टर इत्यादी घटक वापरले जातात. आणि निष्क्रिय घटक म्हणजे काय, तर जे घटक इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये सिग्नलवर प्रक्रिया करत नाहीत पण त्यांची तिथं उपस्थिती गरजेची असते असे सगळे निष्क्रिय घटक आहेत.
रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर हे सगळे निष्क्रिय घटक आहेत. रिले, तर या घटकांद्वारे काम करून घेता येतं, पण ते स्वतः सिग्नलवर प्रक्रिया काही करत नाहीत. यातला पहिला घटक आहे रेजिस्टर, म्हणजे विद्युत विरोध. रेजिस्टन्सचा हा गुणधर्म असून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाला विरोध करतो. विद्युत प्रवाहाला विरोध करण्याचं साधन म्हणजे विद्युत विरोध, म्हणजे त्याला रेजिस्टर म्हणतात, रेजिस्टन्स असंही म्हणतात. आता रेजिस्टर मोजला जातो ओहम मध्ये. ओहमचं चिन्ह कसं काढायचं ते गेल्या वर्षी शिकवलंय. आणि हा रेजिस्टन्स मोजला जातो ओहम मीटरमध्ये, हेही आपण मागल्या मुद्द्यांमध्ये बघितलंय. आता या रेजिस्टरचे दोन प्रकार आहेत. एक स्थिर रेजिस्टर आणि दुसरा बदलता रेजिस्टर. स्थिर म्हणजे ज्याची किंमत कुठल्याही कारणास्तव दोन टोकांमध्ये अजिबात बदलत नाही. ज्या रेजिस्टरचे मूल्य आपण बदलू शकत नाही त्याला स्थिर रेजिस्टर म्हणतात. त्याचे सांकेतिक चिन्ह काय आहे ते आपण बघून घ्या. आपण गेल्या वर्षी सांगितलेलं आहे, गृहपाठवहीमध्ये काढून घेतलेलं आहे. बदलता रेजिस्टर, ज्या रेजिस्टरचे मूल्य आपण बदलू शकतो त्याला बदलता रेजिस्टर म्हणतात. त्याचं सांकेतिक चिन्ह वेगळं आहे, पण दोन्ही रेजिस्टर मोजले जातात ओहममध्येच. ओहम हे रेजिस्टरचं लहानातलं लहान एकक आहे. याच्यापेक्षा मोठे रेजिस्टन्स असतात म्हणजे मूल्यानं, आणि हे मूल्य मोठी किती कसे असतात ते सांगितलंय. अशा 1000 ओहमचा 1 किलो ओहम होतो, अशा 1000 किलो ओहमचा 1 मेगा ओहम होतो, अशा 1000 मेगा ओहमचा 1 गिगा ओहम होतो. तर ओहम, किलो ओहम, मेगा ओहम, गिगा ओहम अशी ही रेजिस्टरची मोठी एककं आहेत. रेजिस्टर तयार करत असताना त्याच्यामध्ये कुठला घटक वापरलाय त्याच्यानुसार त्याचे पुन्हा रचनेवरून प्रकार पडतात. कार्बन कंपाऊंड रेजिस्टर, मेटल फिल्म रेजिस्टर, वायर बाउंड रेजिस्टर वगैरे, हेही बघून घ्या. कॅपॅसिटर, अवाहक पदार्थाने अलग केलेल्या दोन सुवाहक प्लेट पासून तयार केलेले जे साधन विद्युत ऊर्जा साठवण्याचे काम करते त्याला कॅपॅसिटर असे म्हणतात. त्याचा कॅपॅसिटन्स फॅरेड किंवा मायक्रो फॅरेडमध्ये मोजला जातो. आता कॅपॅसिटर मोजायचं एकक आहे फॅरेड, पण हे फॅरेड हे मोठ्यातलं मोठं एकक आहे. आणि मग त्याच्यापेक्षा छोटी एकक आहेत ती मिली फॅरेड, मायक्रो फॅरेड, पिको फॅरेड, नॅनो फॅरेड. हेही आपण 9वीला समजवलेलं आहे, आपल्या गृहपाठवहीमध्ये आहे. आता कॅपॅसिटरचे पुन्हा दोन प्रकार आहेत. एक स्थिर कॅपॅसिटर आणि दुसरा बदलता कॅपॅसिटर. आता ज्या कॅपॅसिटरचं मूल्य आपण बदलू शकत नाही त्याला स्थिर कॅपॅसिटर म्हणायचं. ज्या कॅपॅसिटरचं मूल्य आपण बदलू शकतो त्याला बदलता कॅपॅसिटर म्हणायचं. दोघांचेही सांकेतिक चिन्ह वेगळे आहेत. त्यात पुन्हा कॅपॅसिटर बनवत असताना दोन अवाहक प्लेटमध्ये जे काही आपण मध्ये घालतोय त्याच्यानुसार कॅपॅसिटरचे प्रकार पडतात. त्याच्यानुसार प्रकार आहेत सिरॅमिक कॅपॅसिटर, पेपर कॅपॅसिटर, मायका कॅपॅसिटर, एअर कॅपॅसिटर, पीव्हीसी कॅपॅसिटर, इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर. अशा तऱ्हेनं कॅपॅसिटरचे पुन्हा प्रकार आहेत. त्यानंतरचा यातला मुद्दा आहे इंडक्टर. कंडक्टिव्ह तारेची गुंडाळलेली कॉईल म्हणजे इंडक्टर होय. त्याचा इंडक्टन्स हा गुणधर्म त्याच्यामधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाच्या प्रवाहामधील बदलाला विरोध करतो आणि चुंबकत्व निर्माण करतो. आता या इंडक्टन्स मोजला जातो हेनरीमध्ये, आणि हेनरी हे सुद्धा इंडक्टरचं मोठ्यातलं मोठं एकक आहे. ऍक्च्युली बाजारात आपल्याला इंडक्टर मिळतात ते याच्यापेक्षा छोट्या एककामध्ये म्हणजेच मिली हेनरी किंवा मायक्रो हेनरी स्वरूपात. याचेही दोन प्रकार आहेत. एक एअर कोअर इंडक्टर आणि दुसरं आयर्न कोअर इंडक्टर. तारेची गुंडाळलेली कॉईल. आता हा जो काही गुंडाळा करतात, हा गुंडाळा करत असताना त्याच्यामध्ये जर काहीही वापरलं नसेल तर त्याला म्हणतात एअर कोअर इंडक्टर. आणि हा गुंडाळा करताना जर आयर्नचा भाग वापरला असेल म्हणजे आयर्नच्या तुकड्यावर, लोखंडाच्या तुकड्यावर जर हा गुंडाळा केला असेल तर त्याला म्हणतात आयर्न कोअर इंडक्टर. लक्षात आलं. आता पुढचा भाग आहे रेजिस्टरच्या साहाय्याने कलर कोड काढणे. हा तक्ता बघा तुम्ही. या तक्त्यानुसार तुमच्या लक्षात येईल. आणि आपण गेल्या वर्षी एक वाक्यही सांगितलं होतं, या क्रमानं तक्ता कसा लक्षात ठेवायचा आणि त्यानुसार रेजिस्टरची किंमत कशी काढायची. मी आता थोडक्यात सांगतोय. हे कलर कोड या तक्त्यात दिलेल्या तक्त्याप्रमाणेच क्रमानं लक्षात ठेवावे लागतात. उदाहरणार्थ मी ते वाक्य सांगतोय. BBROY ही 5 अक्षरं आहेत पहिल्या क्रमाची. BROY
बी म्हणजे ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो. लक्षात आली ही 5 रंग याच क्रमानं का लक्षात ठेवायचे असतात ते तिथं गुणांक दिला आहे त्यानुसार तुम्हाला बघावं लागणार आहे. आता BBROY मी उच्चार करताना असा उच्चार करतोय BB रॉय, म्हणजे जसं RB देसाई असं आपण म्हणतो तसं एका व्यक्तीचं नाव आहे असं गृहीत धरा. बरोबर आहे, BB रॉय. आता ह्या क्रमानं मला लक्षात ठेवायसाठी मी हे वाक्य वापरलंय. आता पुढचे 5 रंग मला लक्षात ठेवायचे. आता हे 5 रंग कसे लक्षात ठेवायचे बघा. पुढचे 2 घटक बघा. पुढचा रंग आहे ग्रीन आणि त्याच्या पुढचा रंग आहे ब्ल्यू. आणि म्हणून त्या वाक्याला जोडतोय BB रॉय ग्रेट ब्रिटन. त्यातला ग्रेट मधला G, ब्रिटन मधला B. ग्रेट ब्रिटन म्हणजे मी काय म्हणतोय बघा, एक ह्याला म्हणतात रिलेटिव्हिटी. एखादी घटना, एखादं वाक्य, एखादा शब्द, एखादी वस्तू लक्षात ठेवायची असेल तर तिला कुठल्या तरी घटकाशी रिलेटिव्ह जोडावं लागतं. आता मी काय जोडलं, BB रॉय ही व्यक्ती ग्रेट ब्रिटनची आहे आणि ग्रेट ब्रिटन म्हणजे आत्ताचं इंग्लंड, जुनं लंडन. ही इंग्लंड म्हटलं तर त्या शहरातली लोक गोरीपान म्हणजे खूप पांढरी असतात, व्हाईट असतात. आणि म्हणून मी पुढचं वाक्य जोडतोय. काय वाक्य झालं बघा, BB रॉय ग्रेट ब्रिटन व्हेरी गुड व्हाईट. व्हेरी गुड व्हाईट, व्हेरी मधला V, गुड मधला G आणि व्हाईट मधला व्हाईट. व्हेरी गुड व्हाईट म्हणजे BB रॉय ही व्यक्ती ग्रेट ब्रिटनची आहे आणि ती खूप गोरी आहे. माझा वाक्याशी संबंध नाही आहे, माझा संबंध आहे तो त्या वाक्यांमध्ये आलेल्या प्रत्येक पहिल्या अक्षराशी आणि ही या क्रमानं माझ्या लक्षात राहिली. आणि मग मी लिहिताना BBROY ग्रेट ब्रिटन व्हेरी गुड व्हाईट लिहिलं आणि त्याच्या समोर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असे अंक लिहित गेलो. तर अशा तऱ्हेनं ही वाक्य लक्षात ठेवल्यामुळं हे त्यांचे क्रमांक लक्षात ठेवणं सोपं होतं. एक चूक होते, 0नं सुरुवात करायची आहे, 0नं सुरू करायची आहे, हे आपण विसरायला नको. कारण प्रत्येक अक्षरांचा गुणांक म्हणजे त्याचा बेस व्हॅल्यू हा ठरलेला आहे. ब्लॅक 0, ब्राऊन 1, रेड 2, ऑरेंज 3, येलो 4, ग्रीन 5, ब्ल्यू 6, व्हायलट 7, ग्रे 8, व्हाईट 9 त्या क्रमानं लक्षात ठेवावं लागतात. आणि हे आपण गेल्या वर्षी गृहपाठवणीमध्ये 2, 3, 4, 5 उदाहरणं सोडवून बघितलंय की हे रंग कसे दिले असतील आणि ते रंग दिले असतील तर त्याच्याप्रमाणे आपल्याला त्या रजिस्टरची किंमत कशी काढायची. लक्षात आलं. तुम्ही काय शंका असेल तर पुन्हा मला फोन करून विचारू शकता. आणि यानंतरचा 9वी मधला 5वा गृहपाठ होता, म्हणजेच 9वीच्या अभ्यासक्रमातला दुसरा धडा आहे विद्युत हत्यारे म्हणजे साधनं. विजेचं काम करत असताना कुठली कुठली साधनं लागतात, ती कशी बनवली जातात, किती मापाची आपल्याला बाजारात उपलब्ध मिळतात आणि त्यांच्यापासून आपण काय काय काम करून घेऊ शकतो आणि ती वापरताना काय काळजी घ्यावी लागते. उदाहरणार्थ पक्कड, तिलाच कॉम्बिनेशन प्लायर पण म्हणतात कारण ती कंबाईन केल्या काय काय कटर म्हणून पण काम करते, नट आवळायला पण काम करते, नट धरायला पण काम करते, ताळेला पील द्यायला पण काम करते आणि म्हणून कॉम्बिनेशन प्लायर म्हणतात. हिचा उपयोग काय, मुख्य उपयोग आहे तारेला पीळ देणे, आकार देणे, छोटे छोटे नट किंवा तारा कापणे आणि बसवणे. असं झालं. आता पकड वापरताना काय काळजी घ्यायला लागते, लोखंडी तारा खिळा काढू नयेत, हातोडीसारखा वापर म्हणजे ठोकणी म्हणून वापर करू नये, इन्सुलेशन खराब होणार नाही. आपण जे पकडलेलं हँडल असतं त्या हँडलचं इन्सुलेशन खराब होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. गरम वस्तू पकडायसाठी वापरू नये. तर ह्या सगळी जी साधनं आहेत, कॉम्बिनेशन प्लायर, नोज प्लायर, साईड कटिंग प्लायर, स्क्रू ड्रायव्हर्स, निऑन टेस्टर, हॅमर. हॅमरचे 3 प्रकार आहेत, बॉल पेन, क्रॉस पिन, स्टेट पिन, इलेक्ट्रिशियन नाईफ, वायर स्ट्रिपर. हे सगळे कशापासून बनवतात, कसे बनवले जातात, त्यांचा उपयोग काय आणि हे वापरत असताना काय काय काळजी घ्यावी लागते हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजा तेलकट हात असेल आणि मी हातोडीनं काहीतरी ठोकायचं काम करत असेल आणि तेलकट हात असल्यामुळे हातोडी हातातून निसटण्याची शक्यता असते आणि म्हणून तेलकट हातानं किंवा दांड्याला तेल लागू नये ही काळजी आपल्याला घ्यावीच लागते. लक्षात आलं. तसंच कॉम्बिनेशन प्लायर किंवा नोज प्लायर
ह्या पकडीचा ठोकणे म्हणून वापर करायचा नाही, त्यासाठी हातोडी वापरायची असते. बरोबर आहे. एखादा मला स्क्रू काढायचा आहे, तर स्क्रू काढायसाठी मला पकड वापरता येणार नाही, मला स्क्रूड्रायव्हरच वापरावा लागेल. बरोबर आहे. एखाद्या प्लगमध्ये किंवा वायरमध्ये सप्लाय आलाय का नाही, म्हणजे फेज वायर उपलब्ध आहे का नाही हे बघायचं आहे. तिथं मला पकड किंवा स्क्रूड्रायव्हर घालून बघता येणार नाही, मला तिथं टेस्टर वापरावं लागणार आहे. तर अशा तऱ्हेनं प्रत्येक साधन कुठल्या कुठल्या कामासाठी वापरलं जातं, त्याचा वापर कसा करायचा, त्यांचा उपयोग कसा करायचा आणि ते वापरत असताना कुठली काळजी घ्यायची, हे पूर्णपणे आपल्याला माहिती असायला पाहिजे, हे लक्षात घ्या. तर या प्रमाणे या पहिल्या 2 इयत्ता 9वीच्या पुस्तकातील धड्यांवर आणि तुमच्या गृहपाठवहीमधल्या पहिल्या 5 गृहपाठांवर हा आत्ता व्हिडिओ पूर्ण तयार झाला. हा एकदा वाचून काढा. याच विषयावर आणि याच्याबरोबर असलेल्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग, इयत्ता 9वीचं इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयांवर आपल्याला 15 तारखेच्या दरम्यान पुन्हा तुम्हाला मागलं ज्ञान म्हणजेच मागल्या क्षमता किती निश्चित आहेत हे बघण्यासाठी टेस्ट घ्यावी लागणार आहे. आणि या टेस्टचा सराव करा, अभ्यास करा. 15 तारखेच्या दरम्यान म्हणून सांगितलं, एखादा दुसरा दिवस मागं पुढं होऊ शकते, त्याप्रमाणे तुम्ही सराव करा. आता इथं याच्या पुढं पुन्हा ड्रॉइंगचा एक व्हिडिओ आहे, तोही पूर्ण बघा. आणि ड्रॉइंगचा व्हिडिओ आणि हे इलेक्ट्रिकलचे हे 2 धडे म्हणजेच तुमचे 9वीचे 5 गृहपाठ यावर ही पहिली चाचणी असणार आहे. विद्यार्थी मित्रो, आपण गेल्या वर्षी इंजिनिअरिंग ड्रॉइंगबद्दल शिकलेला आहात. पहिला गृहपाठ होता अभियांत्रिकी चित्रकलेतील तत्व उद्देश उपयोग. तर इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये आपल्या नजरेसमोर जे आणल ती वस्तू त्या आकृती त्या कागदावरती रेखाटणे याला आरेखनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी आरेखन काढत असताना आरेखनासाठी लागणाऱ्या साहित्यांची ओळख असणं गरजेचं आहे. ते देखील तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलेलं आहे का आरेखनातले साहित्य हे महत्त्वाचं आहे. आरेखनातल्या साहित्याची माहिती किंवा त्याचा उपयोग आपल्याला माहिती असल्याशिवाय आपण काय ड्रॉइंग काढू शकत नाही. त्यासाठी पहिला आहे आरेखन फलक. आता हे आरेखन फलक काय उपयोग आहे याचा? हा आरेखन फलक आहे, ह्यावरती ड्रॉइंग शीट ठेवून आपण आकृती काढू शकतो. खाली सपोर्टसाठी या ड्रॉइंग बोर्डचा उपयोग केला जातो, म्हणजे आरेखन फलकाचा उपयोग केला जातो. हे अखंड फळी न असता वेगवेगळ्या पट्ट्या आहेत, 1 2 3 4 5 पट्ट्या अशा आहेत. आणि त्या पट्ट्याला ह्या बॅटन्स पट्टीच्या साहाय्याने स्क्रूच्या साहाय्याने टाईट केलेलं आहे आणि हे जॉईंट केलेलं आहे. पण वरचा भाग मात्र गुळगुळीत आहे. तसंच चारी बाजू कोपरे गोलाकार असतात. कामाची कडा इकडची आहे, इथं एक एबोनी कडा म्हणून खाच म्हणून बसवलेलं आहे. ही एबोनी कडा म्हणजे कामाची कडा आहे इथली काय. हे यावरती ड्रॉइंग टी गुण्याची खोड टेकून आपण खालीवर सरकून समांतर रेषा मारत असताना त्याचा उपयोग केला जातो, म्हणून एबोनी कडा. आणि हे लाकूड पाईन या धातूपासून पाईन या लाकडापासून तयार केलेलं आहे. तसंच दुसरं जे आहे ते टी गुण्या. दुसरं आहे ते टी गुण्या. टी गुण्या हे शीटवरती समांतर रेषा मारण्यासाठी ह्या टी गुण्याचा उपयोग केला जातो. आता खोड कंसात खोड कंसात स्टॉक आणि पाते कंसात ब्लेड अशी ह्याला 2 नाव आहेत.
हे खोडावरती पाते स्क्रूच्या साहाय्याने घट्ट बसवलेले आहेत. त्यानंतर ही कामाची कडा आहे, ही रेषा समांतर मांडण्याची ही कामाची, ही बरोबर ड्रॉइंग बोर्डला काय होते चिकटवून खालीवर व्यवस्थित सरकवता येते. तर अशा पद्धतीनं हे महागणी लाकडापासून हे टिगुण्या तयार केलेले असतात. तर ह्याला समांतर रेषा मारत असतानाच त्या ह्याचा उपयोग करायचा आहे टिगुण्याचा. त्यानंतर तिसरा आहे ते त्रिकोणी गुण्या. हे त्रिकोणी गुण्या दोनचा सेट एक असतो आणि ते बाजारात उपलब्ध असताना दोनचा सेट मिळत असतात. हे त्रिकोणी गुणे आहेत. तुम्हाला प्लॅस्टिकचे पारदर्शक असे गुणे ह्याच्यापेक्षा लहान साईजमध्ये मिळतात. तुम्हाला तुमच्या कंपास पेटीमध्ये देखील हे गुण्या त्रिकोणी गुण्या आहेत, ते लहान साईजमध्ये आहेत. तसं हा जो गुन्हे आहे 45 90 45चा गुन्हे आहे. 45 90 45 आणि ह्याच्या मध्यभागी असते कोनमापक असते. काय असते कोनमापक. याचा उपयोग काय कोन टाकण्यासाठी याचा उपयोग मधल्या बाजूचा उपयोग केला असतो आणि दोन्ही बाजूला मिलीमीटर आणि सेंटीमीटरच्या खुणा केलेल्या असतात. म्हणजे माप टाकण्यासाठी देखील ह्या गुन्ह्याचा वापर केला जातो. तसेच दुसरा गुन्हा जो आहे तो 60 90 30 30 90 60 असे हा 30 कोण आहे, हा 60 अंश कोण आहे, हा 90 अंश कोण आहे, काटकोन आहे. इथं ह्याच्यावर देखील सेंटीमीटरच्या खुणा असतात, मिलीमीटरच्या खुणा असतात, इकडे देखील असतात. आपल्याला माप टाकण्यासाठी याचा उपयोग केला जातो आणि दोन्ही गुन्ह्याचा वापर करून आपल्याला पाहिजे तिथं समांतर रेषा मारत असताना त्याचा वापर करता येते. तिसरं जे आहे त्रिकोणी. चौथा आहे वक्रणी. हे वक्रणी म्हणजे कसं, ह्यात जे आकार आहे अशा पद्धतीने असतात. ह्यात जो आकार आहे असं असतात. तुमच्या प्लास्टिकचे पारदर्शक गुन्ह्यातलं त्यात हे आकार असतात. ह्याचा वापर कशासाठी वक्रणी लहान किंवा मोठ्या आकाराची मिळतात. हे देखील पारदर्शक प्लास्टिकपासून मिळत असतात. हे वर्तुळाकार अनियमित आकार आखण्यासाठी वक्रणीचा उपयोग केला जातो. वक्रणीचा उपयोग केला जातो. त्यानंतर आरेखन फलक संच. आरेखन फलक संचाचा उपयोग कशासाठी, आपण टिगुण्या त्रिकोणी गुण्या किंवा पट्टी या सगळ्याचा उपयोग करून आपण ज्यावेळेस शीटवरती आकृती काढत असतो, सगळ्या वस्तू वापरत असताना शीट काळा किंवा खराब होण्याची शक्यता असते आणि हाताळण्यासाठी देखील आवड होते. त्यासाठी हे आरेखन फलक संच तुम्ही वापरला तर ह्याच्यावरती काटकोनात असणार, कोनमापक असणार, समांतर रेषा मारता येईल. पाहिजे ते त्या ठिकाणी सरकवून आपल्याला हे करता येते. आणि ते आरेखन फलक ड्रॉइंग बोर्डवरती एका साईडला नटच्या साहाय्याने, नट असते त्याला नट आवळला की एका ठिकाणी फिट करता येते. एकदा फिक्स केला तर ते हलवायचं नाही. पाहिजे त्या ठिकाणी हलवून पाहिजे त्या कोनमध्ये आपल्याला रेषा मारता येतात. त्या ठिकाणी आरेखन फलक संचाचा उपयोग केला जातो. सहावा आहे पेन्सिल. इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये कोणतं पेन्सिल वापरलं पाहिजे हे गरजेचं आहे. आपल्याकडं पेन्सिलचे कंपन्या भरपूर आहेत, परंतु आपण ड्रॉइंगच्या बाबतीमध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या बाबतीमध्ये फक्त H आणि 2H पेन्सिलचा वापर करतो. HB 4B 3B हे कुठले पेन्सिल वापरत नाही. हे कुठं HB पेन्सिल तुम्ही आकृती काढला तर H पेन्सिलच्या सहाय्याने नाव लिहिण्यासाठी उपयोग करायचं. त्या दोन पेन्सिलचाच का, तर तुम्ही जर खोडरबरानं खोडला तर ते काळपट पण उठत नाही, व्यवस्थित स्वच्छ पांढरा आहे तेच कागद दिसेल. त्यामुळे H आणि 2H पेन्सिलचाच फक्त वापर करायचा आहे. त्या पुढचं आहे ते ड्रॉइंग पेन्स. चिमटे व चिकटपट्टी. आता ड्रॉइंग पेन्स कुठं, ड्रॉइंग बोर्डवरती आपण शीट ठेवला तर शीट इकडे तिकडे हलू शकते. त्या ठिकाणी
ड्रॉईंग पिन तुम्ही प्रत्येक कोपऱ्यामध्ये पिनात दाबला असा तर ड्रॉईंग शीट हलणार नाही, किंवा चिमटे लावला, पिनऐवजी चिमटा लावला तर ते लावता येते. आणि ते दोन्ही नको असेल तर चिकटपट्टी देखील बेस्ट करू शकतो. म्हणून ह्या साधनाचा उपयोग करायचा. ड्रॉईंग शीट हलवू नये म्हणून एका ठिकाणी स्थिर राहण्याकरता ह्या ड्रॉईंग पिन्स व चिमटेचा उपयोग करावयाचा आहे. त्यानंतर त्या पुढचा आहे तो कागद. कागद कसा आहे, A4 A3 साईजमध्ये कागद मिळत असतात. ड्रॉईंग शीटमध्ये देखील आपण A4 किंवा A3 कागदाचा उपयोग केला जातो. म्हणून त्या कागदामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शीट्सची नावं आहेत. ते कागदाला घडी न घालता घडीवर फाटू नये अशा पद्धतीने चिकटपणा व्यवस्थित कागद असणं गरजेचं आहे. म्हणून हा कागद चिवट व टिकाऊ असून त्यावर शाईने काम करताना शाई पसरू नये किंवा रंगाच्या पुसट छटा धारण करणारे व्हाईट क्रीम, व्हाईट लाईट ग्रीन अशा नावाने ओळखले जाणारे कागदच फक्त आपण वापरू शकतो. तर त्याच्यामध्ये A0, A1, A2, A3, A4, A5 कागदाची साईज वेगवेगळे आहेत. आता A3 कागद जर वापरला तर 297 मिलीमीटर गुणिले 420 मिलीमीटर असणार. A4 वापरला तर 210 गुणिले 297 मिलीमीटरचा कागद असणार आहे. ते कागद ते म्हणजे शास्त्रज्ञांनी फिक्स व्यवहारामध्ये जे येणारे कागद आहेत ते जे अगदी साईज ठरवून ठेवलेलं आहे ते कागद तुम्ही सांगितलं त्या पद्धतीचं तुम्हाला कागद मिळणार. A3 म्हटलं A3चं मिळणार, A4 म्हटलं ते A4 मिळणार, A2चं म्हणजे A2चं कागद मिळणार. तर त्यानुसार हे मिळालं केले जाते. त्यानंतर उपकरण पेटी. उपकरण पेटी म्हणजे तुमच्याकडे कंपास पेटी आहे. त्या कंपास पेटीमध्ये काय काय असतात, एक पट्टी असणार आहे. का तर मापं टाकण्यासाठी, रेषा मारण्यासाठी पट्टीचा उपयोग केला. एका बाजूला इंचाच्या, एका बाजूला मिलीमीटरच्या खुणा, सेंटीमीटरच्या खुणा असतात. ज्या ठिकाणी मिलीमीटर आणि सेंटीमीटर खुणा असतात एका बाजूला असणार आहेत, एका बाजूला इंचाच्या खुणा असतात. हे 6 इंच, 12 इंच पाहिजे साईजमध्ये तुम्हाला पट्ट्या मिळतात. तर ह्या पट्टीचा उपयोग माप टाकण्यासाठी व रेषा मारण्यासाठी उपयोग केला जातो. तसेच कंपास, ह्या कंपासचा उपयोग वर्तुळ मारण्यासाठी उपयोग केला जातो. तसेच 2 टोकी असणार डिवायडर. डिवायडर म्हणजे पाहिजे मापाची माप टाकण्यासाठी डिवायडरचा उपयोग केला जातो. म्हणजे एकदा माप घेतला तर त्याच मापाची तुम्हाला माप टाकता यावं त्यासाठी डिवायडरचा उपयोग करायचा आहे. अशा वेगवेगळ्या कंपासचा उपयोग केला जातो. त्यापुढचं आहे ते खोड रबर. खोड रबर म्हणजे आकृती काढत असताना पेन्सिल साईने आपण रेषा ओढतो किंवा एखाद चुकलं तर ते रेषा खोडण्यासाठी खोड रबरचा उपयोग केला जातो. त्यानंतर पॉलिश पेपर किंवा सुरी किंवा चाकू किंवा स्वच्छ कापड कशासाठी वापरतात. पेन्सिलना तुम्ही शॉर्पनरमध्ये घालून पेन्सिल टोक केला आणि वापरला, त्यावेळी टोक आले असते. वापरल्यानंतर ते पेन्सिल शिसायचं झीज होत्या. झीज झाली की त्याची रेषेची जाडी वाढत जात्या. अशा ठिकाणी पॉलिश पेपरचा उपयोग, पॉलिश पेपर तुम्ही थोडंसं घासला तर ते काय होते व्यवस्थितपणे परत आहे त्या टोकदार व्यवस्थित तुम्हाला काढता येईल. तर अशा ठिकाणी पॉलिश पेपर किंवा चाकू म्हणजे धार लावणे म्हणजे पेन्सिलचं टोक करण्यासाठी, आणि स्वच्छ कापड म्हणजे वरचं कचरा पडलेला झटकण्यासाठी. अशा पद्धतीनं हे तुम्हाला गेल्या वर्षी पूर्णपणे हे सांगितलेलं होतं. आणि त्याच्या पुढचं तुम्हाला अक्षरलेखन. काय अक्षरलेखन करत असताना एकेरी रेघेची उभी अक्षरे व एकेरी रेघेची आडवी अक्षरे अशा आपण काढत असतो. तर अक्षरलेखन तुम्हाला गेल्या वर्षी घेतलेलं आहे तेच उजळणी म्हणून तुम्हाला सांगतोय. आता ही अक्षरे एकेर रेघेची उभी अक्षरे, एकेर रेघेची तिरकी अक्षरे 2 पद्धतीने आपण काढत असतो. ते काढत असताना आपण किती मिलीमीटरच्या साईजमध्ये कसं काढायचं आहे. आता 6:5 प्रमाण, 6:4 प्रमाण आणि 6:3 प्रमाण हे 3 प्रकार जर वापरलो तर काय होते, हे जे 6:5 प्रमाण वाढला तर पसरट अक्षर वाढतील, 6:3 वापरला तर आखूड अक्षर वाढतील, आणि 6:4 जर वापरला हे तर तुम्हाला अक्षर सुबक व्यवस्थित दिसतील. तर ते काढत असताना कसं, आता
मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला काढून देतोय. आता आपल्याला ए अक्षर सरळमधली काढायची आहेत. काढत असताना आता मी ते इथं टीम दिले. इथून 1 2 3 4 भाग काय करायचा आहे, सरळ करायचा आहे. 1 2 3 4 5 6 भाग काय करायचा आहे, उंची. आपल्याला काय केलं 6 4 प्रमाणे दिले. 4 रुंदीला घ्यायचं आहे, उंचीला 6 घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, ए अक्षर बसवायचं आहे. काय करायचं आहे, ए अक्षर बसवून घ्यायचं आहे. आणि खालून 1.5 भागावरती आडवी रेषा आहे. अशा पद्धतीने आपण ए अक्षर बसू शकतो. त्यापुढे जर बसवायचं तर बी अक्षर बसवायचं तर तसंच आहे. ही बी अक्षरची रेष उभी येईल. असं 4 येणार असल्यामुळं 3 भागापर्यंत काय करायचं, आपण ह्या रेषा पहिल्यांदा मारून घ्यायचं. इथं दोन्हीने एक एक भाग सोडून काय करायचं, उभ्या रेषा म्हणून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये कर्व दाखवून हे बी अक्षर आपण बसवू शकतो. तर अशा पद्धतीने हे सरळ अक्षर बसवलो. तसंच तिरके अक्षर बसवत असताना देखील 1 2 3 4 5 6 भाग आहे. ते प्रमाण हेच घ्यायचं आहे, 6 4 घ्यायचं आहे. अपवाद म्हणून MWI अक्षर जे आहेत ते अपवाद आहेत. त्या MWला 5 भाग करतोय आणि आयला कसं आहे, तुम्हाला एका रेषेत असल्यामुळे ते सोडताना देखील 4 भागच सोडून काढायचं आहे. ते अपवाद म्हणून 3 शब्द तुम्हाला येतील. आता काय करायचं, 60 अंशाच्या कोनामध्ये कलती काढायचं आहे. तिरके अक्षर आहे. 1 2 3 भागा काय करायचं, 3 भागापासून काय करायचं, अगदी फिकट रेषा ओढून घ्यायची. काय करायचं, फिकट. आणि इथून 1 2 3 4 भाग इथं जायचं, इथनं 1 4 भाग जायचं. आणि ह्या रेषा काय करायचं, आपण पहिल्यांदा फिकट मावून घ्यायचं आहे. मारल्यानंतर ह्यात एक अक्षर इथलं मधलं सेंटरला कुठं आलं, इथं 2 भाग इथं आलं. इथून काय करायचं, आपण तिरकट रेषेने जोडून घ्यायचं आहे. आणि खालनं 1.5 भागावरती हे मारायचं आहे. अशा पद्धतीने ए अक्षर आपण इथं बसू शकतो. तसं अनेक अक्षर तुम्हाला दाखवतो. पुढं बी देखील, इथं देखील 1 2 3 4 भागात पुढे जायचं, 1 2 3 4 भागात जायचं. हे मात्र काय करायचं, फिकट रेषा मारून घ्यायची. पहिल्यांदा तुम्हाला तिरके अक्षर काढताना अडचण येईल म्हणून वरून 1.5 भाग, 3 भाग, खालनं 3 भाग. आता म्हणता मात्र इथं अर्धा भाग आलेला आहे म्हणून हे अर्धा, इथं 1.5 झालं, इथं 2.5 झालं, इथं 3 भाग झालं. म्हणून काय करायचं, 3 भाग म्हणजे इकडं अर्धा भाग जाईल, इकडं अर्धा भाग मिळत असते. आणि दोन्हीने एक भाग सोडून तिरक्या रेषेला बरोबर रेष म्हणून घ्यायचं. आणि हा कोपरा काय करायचा आहे, गोलाकार जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं अक्षरलेखन देखील ABCD काढत असताना, आकडे काढत असताना व्यवस्थितपणे सरळ अक्षरं आणि तिरके अक्षरे अशा पद्धतीनं काढायचं आहे. तिरके अक्षरे 60 अंशाच्या कोनामध्येच जायला पाहिजेत. आणि सर्व लेखन पहिल्या लिपीतच काढायचं आहे. उंची सारखी राहावी म्हणून फुसट बारीक मार्गदर्शक रेषा काढून घ्यायला चालते तुम्हाला. अक्षर स्पष्ट व सारख्या जाडीचे असायला पाहिजेत. प्रत्येक अक्षरांच्या मध्ये ठराविक अंतर ठेवलंच पाहिजे. अक्षरलेखन कमी वेळात करण्यासाठी लेखन मुक्त हस्ताने काढण्यास हरकत नाही, पण ती अक्षरे जणू काही आखून काढली आहेत इतकी सुबक असली पाहिजे. त्रिकोणी गुणाचे सहाय्य घेऊ शकताय. अक्षर तिरकी की 60 अंश कोणात काढू शकताय. अक्षरलेखनाला आवश्यक तो भाग अधोरेखित केला तरी चालू शकते. तर अशा पद्धतीनं तुम्ही इनेट ड्रॉईंगबद्दल आरेखनासाठी लागणाऱ्या साहित्यांची ओळख आणि अक्षरलेखन कोणत्या पद्धतीने काढायचं आहे याची तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे देखील समजावून घेणे, पाठीमागची उजळणी तुम्हाला असणे गरजेचं आहे. कारण ह्याच्यावरती टेस्ट होण्याची शक्यता आहेत. त्यामुळं तुम्हाला हे उजळणी म्हणून तुम्हाला घेत आहे.